नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। शिरापूर ते लोकमंगल रस्ता तात्काळ करा, अन्यथा भीक मागू आंदोलन करणार, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांची माहिती। मोहोळ तालुक्यातील शिरापूर ते लोकमंगल रस्ता तात्काळ करण्याबाबत या रस्त्यासाठी 8 ते 9 वर्षे झाले पाठपुरावा करून आंदोलन करून सर्व कार्यालयात चक्रा मारूनही मुंबईला जाऊनही निवेदन देऊनही 8 ते 9 वर्ष झाले तरी शिरापूर ते लोकमंगल रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा या रस्त्यासाठी भीक मागू आंदोलन करणार, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी दिली। रयत संवादसाठी रमेश सुरवसे, सोलापूर। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आज मी उभा आहे शिरापूर ते लोकमंगल रस्ता, गामा 29 या नावानं रस्ता हा ओळखला जातो। ह्या रस्त्यासाठी मी 7 ते 8 वर्ष झालं मी कार्यालयाचे उंबरठे झिजवतो, परंतु प्रशासनानं अद्याप ह्या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही। ह्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक आहे, 4-5 गावची लोक येतात। आता लोकमंगल साखर कारखानाही चालू झालेला आहे, परंतु ह्या रस्त्याची दैनिक अवस्था अशी आहे, त्यामुळं शिरापूरला ऊस तोडण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टर किंवा बैलगाडा येत नाहीत। त्यामुळं हा रस्ता लवकरात लवकर व्हावा म्हणून मी प्रशासनाकडे 9 वर्षापासून पाठपुरावा करतो। मुंबईला गेलो, सगळे कार्यालयाला निवेदनं दिली, परंतु अद्याप या रस्त्याची दखल घेतली नाही। म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गोरे मालक हे कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून ओळखलं जातं त्यांना, म्हणून त्यांनी या रस्त्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन या रस्त्याचं काम 10 तारखेपासून सुरू करावं, अन्यथा 11 तारखेला 11/12/2025 रोजी महाराष्ट्र राज्यात सरकारी कार्यालय असो, मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य सगळं त्यांना मी भीक मागू आंदोलन करणार आहे। आणि भीक मागून या शिरापूर ते लोकमंगल 3 किलोमीटरचा रस्ता मी भीक मागून पूर्ण करणार आहे। म्हणून माझी आपल्या पालकमंत्री सोलापूर जयकुमार गोरे मालकाला माझी विनंती आहे, आपण माझ्यावर भीक मागण्याची वेळ येऊ देणार नाही असं मला आत्मविश्वास आहे। म्हणून सांगतो, जरी पालकमंत्र्यांनी जरी दुर्लक्ष केलं तर 11/12/2025 पासून मी सोलापूर जिल्हा अख्ख्या महाराष्ट्रात भीक मागू आंदोलन करणार आहे। 12 तारखेपासून या रस्त्याचं काम मी सुरू करणार आहे। जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात बेमुदत भीक मागू आंदोलन करणार आहे। तरी प्रशासनानं तात्काळ याची दखल घ्यावी, एवढंच। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।